घोरपडी पेठेमध्ये आम्ही 5-6 मित्र असायचो. त्यांचे हेच कार्यक्रम असायचे की दिवाळीमध्ये विजलेले म्हणजे न वाजलेले फटाके आणि विजलेले ते गोळा करायचे आणि आपण एकमेकांनी मित्रांनी वाजवायचे. ते सगळे मित्र मला आजही दिवाळीमध्ये आठवण येतात. आता आमचा जो सर्वे आहे भारतीय जनता पक्षाचा, त्याच्यामध्ये आम्ही राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकू असा सर्वे की इंडिया आघाडी झालेली. बरं, इंडिया आघाडीमुळं संपूर्ण 63-67% मतदान तिकडे जाते. हो, जर आता पाहायला गेलं तर 14 आणि 24च्या 14 आणि 19च्या फरकात. तर त्यावेळेसच अशा वेळेस आम्हाला उमेदवार कोण आहे, आम्हाला 67% मतं आमच्या भाजपच्या विरोधात गेली. त्याचा अर्थ 67% पूर्ण मतं इंडियाला जातील असं काहीच नाही. माझी खासदार केली, मी दुसऱ्या दिवशी आनंदात होतो की माझ्या स्वतःची प्रॉपर्टी नव्हती ती. चंद्रकांत दादांच्या स्वतःची प्रॉपर्टी नाही पालकमंत्री म्हणजे. त्यांना कोणीही आंदोलन दिलं नाही शहर, त्यामुळे त्यांना ते पद गेल्याचं दुःख नाही ना, आम्हालाही काही वाटत नाही. परंतु आमचा शब्द आम्ही पाळला आहे तर आम्हाला जास्त आनंद आहे. लेट्सअपच्या दिवाळीच्या अंकाच्या निमित्ताने ही दिवाळीनिमित्त मैफिल भरलेली आहे आणि आता सगळे पुढे मातब्बर बसलेले आहेत, दिग्गज बसलेले आहेत. त्यामुळे खरंच नानांना सवय आहे मोठ्या दिग्गजांमध्ये मैफिल गाजवायची. मात्र मी खरंच मला दडपण आलेलं आहे आणि त्यातही बेधडक बोलणारे नाना माझ्या समोर आहेत. नानांशी पुढील काही मिनिटं मी संवाद साधणार आहे. हल्लीचं राजकारण पाहिलं की राजकीय मंडळी तोलून मापून बोलते, मात्र त्यातही भाजपचे नेते हे प्रशिक्षित असतात. ते फार त्यांना जे बोलायचं तेच बोलतात. मात्र भाजपमध्ये असेही नेते आहेत जे तोलून मापून न बोलता जे पोटात ते ओठात असं बोलणारे, सोबतच चाणाक्ष राजकारणी आणि आपल्या पक्षातल्या नेत्याचं चुकलं तरी त्यावर बोट ठेवणारे, असं धाडस करणारे, बेधडक आणि भविष्याचा अचूक वेध घेणारे भविष्यवेते नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय नाना काकडे माझ्यासोबत आहेत. नाना, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नाना, तुम्ही आज फार यशस्वी उद्योजक आहात, राजकारणी आहात. पुढची लोकसभाही तुमची होऊ शकते पुण्याची. मात्र खडकाळीतील पहिली दिवाळी तुम्हाला आठवते का, किंवा एखादी विशेष दिवाळी, एखादी विशेष आठवण? मला दिवाळी म्हटलं की पहिले माझी लहानपणाची दिवाळी आठवते की जिथं मी 9 नंबर कॉलनी घोरपडी पेठेत राहिलो होतो आणि आम्ही दिवाळीमध्ये फटाके वाजतात याच्यावर जाहीर आहे. परंतु आमची घरची परिस्थिती इतकी नाजूक होती की मी काही माळा लागलेल्या चुकून न वाजलेले फटाके घेऊन ते फटाके वाजवायचो आणि दिवाळी साजरी करायचो. ती दिवाळी मी आजही विसरू शकत नाही आणि आयुष्यात कधी विसरण्यासारखी माझ्या वेळ येऊ नये. ही जी माझी वस्तुस्थिती होती, जो मी संजय काकडे होतो, तशी दिवाळी मी खरंच विसरू नये कधीच. आणि माझ्या मनातही असा वेळ येऊ नये की मी ती दिवाळी विसरावी. नाना, फार तुम्ही भावूक झालात. जे तुमचे जुने दिवस तुम्हाला आठवले, कुणाची प्रामुख्याने तुम्हाला आठवण येते दिवाळी आली की? तुमच्या त्या खडकाळीमध्ये तुम्हाला असं काही चित्र डोळ्यासमोर येतं का? म्हणजे कोणी गावातला असलं की लगेच डोळ्यापुढे गावातलं चित्र येतं. घोरपडी पेठेमध्ये आम्ही 5-6 मित्र असायचो. त्यांचे हेच कार्यक्रम असायचे की दिवाळीमध्ये विजलेले म्हणजे न वाजलेले फटाके आणि विजलेले ते गोळा करायचे आणि आपण एकमेकांनी मित्रांनी वाजवायचे. ते सगळे मित्र मला आजही दिवाळीमध्ये आठवण येतात. आणि दिवाळी म्हटलं की माझी आई जे करंज्या खूप चांगल्या करायची, तर माझ्या आईची एक मला आठवण येते की करंज्या, तशा करंज्या कोणी आणून दिल्या आणि मी खाल्ल्या की मला आठवतं की माझ्या आईसारखी करंजी झाली. या 2 गोष्टी मी कधीच दिवाळीची विसरू शकत नाही. नक्कीच नाना, काही राजकीय पक्ष प्रश्नाकडे येतो आणि एवढे दिग्गज आता आपल्या समोर बसले, त्यांच्या साक्षीने मी आशा बाळगतो की तुम्ही ज्या तुमची शैली आहे बेधडक, तसेच तुम्ही उत्तर द्याल. सर्वाधिक तुम्हाला कुठल्या बंगल्यावर जाण्याचा योग आला किंवा जावं लागलं? त्यामध्ये वर्षा असेल, देवगिरी असेल आणि सागर आहे. मी जास्तीत जास्त वर्षा बंगल्यावरती गेलो, कारण मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशानंतर लगेचच आमचं 1 महिन्याभरात सरकार आलं आमचं भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये. आणि 6 महिन्यानंतर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीस माझे मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष होण्याच्या आधीपासून मित्र आहेत. त्यामुळे जास्त करून नुसते सदिच्छा भेट म्हणून मी देवेंद्र फडणवीसांकडे खूप वेळा गेलो होतो. आणि त्याच्या आधी वर्ष इतक्या वेळे जाण्याचा काही प्रसंग आला नाही, कारण माझी इतकी वर्ष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लेवलपर्यंतची कुठली कामं नसायची. पुणे महानगरपालिकेची सगळी कामं होती, पुणे महानगरपालिका सिटी इंजिनियर आणि महानगरपालिके लेवलपर्यंतच कामं असायची. पण जास्त करून जेव्हा मी खासदार झालो
आणि मग पुणे शहराचे काही नगरसेवकांचे, काही आमदारांचे, काही पुणे शहराचे प्रश्न किंवा वैयक्तिक माझे काही प्रश्न, असं वर्षावरती जास्त जाणं झालं माझं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना. नाना, तुम्ही आतापर्यंत काही भाकीत म्हणजे अभ्यासपूर्ण राजकीय तुमचं जे विश्लेषण आहे ते व्यक्त केलं आणि ते अनेकदा खरं ठरलं. आता ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, यामध्ये काय तुमचं प्रेडिक्शन असणार आहे? आता आमचा जो सर्वे आहे भारतीय जनता पक्षाचा, त्याच्यामध्ये आम्ही राजस्थान आणि मध्य प्रदेश जिंकू असा सर्वे भारतीय जनता पक्षाचा. तेलंगणा आणि छत्तीसगड आम्हाला अवघड आहे. तेलंगणा तर खूपच अवघड आहे. कदाचित आम्ही तेलंगणामध्ये खूप लांब जाऊ. छत्तीसगडमध्ये आम्ही बऱ्यापैकी आमदार येतील, पण सत्तेत येऊ का नाही मला शाश्वत आहे, म्हणजे मला खात्री वाटत नाही. या 2 राज्यांमध्ये, मिझोराममध्ये पण आमचं स्वतःचं कधीच सरकार नव्हतं, घटक पक्ष म्हणून आम्ही तिथं असायचो. परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यात बऱ्याच सर्व्यांमध्ये आम्ही जिंकतोय, बऱ्याच सर्व्यांमध्ये काँग्रेस जिंकतंय. तर ते संपूर्ण जेव्हा मतदान सगळं संपेल तेव्हा तिथला सगळा सर्वे येईल आपल्याला. परंतु आता 2 राज्यांमध्ये, 5 पैकी 2 राज्यांमध्ये आम्ही बऱ्यापैकी ताकदवर आहोत आणि बऱ्यापैकी तिथं जिंकण्याचे आम्हाला स्कोप आहे, ऑप्स आहे. ह्या निवडणुका लोकसभेच्या लिटमस टेस्ट असं म्हणता येईल का, असं तुम्ही मानता? असं काही नसतं. आपण जर बघितलं 2017ला आम्ही 3-4 राज्य हारलो. त्यात आमचं कुठल्याच राज्यात आमचं सत्ता नव्हती. म्हणजे राजस्थान आम्ही हारलो होतो, मध्य प्रदेश हारलो होतो, छत्तीसगड हारलो होतो, तेलंगणा आमचा काही संबंध नव्हता, आम्ही 3 नंबरला गेलो होतो. मिझोराममध्ये आमचा घटक पक्ष म्हणजे आम्ही त्यांना सपोर्ट केला. तर कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये आमची सत्ता आली नव्हती. नंतर आम्ही मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराजे शिंदे आमच्याकडे आले आणि आम्ही तिथं सरकार स्थापन केलं. परंतु कुठल्याही राज्यामध्ये आमचं सरकार नसताना 17 नंतर 19ला निवडणुका झाल्या आणि आम्ही राजस्थानमध्ये 25 पैकी 24 खासदार आमचे निवडून आले. मध्य प्रदेशमध्ये 25 पैकी 25 खासदार आमचे निवडून आले. छत्तीसगडमध्ये 12 पैकी 10 खासदार आमचे निवडून आले. म्हणजे आपण जर तो पाहिला 19चा, म्हणजे नरेंद्र मोदींचा जो फॅक्टर आहे तो त्या राज्यांमध्ये पण झाला जिथं स्थानिक लेवलला आम्ही हारलो होतो. त्यामुळे स्थानिक लेवलच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, स्थानिक म्हणजे विधानसभा, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांवरती निवडणूक अवलंबून असती आणि केंद्राची जेव्हा लोकसभेची निवडणूक होती तेव्हा माननीय नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून सरकार 19ला आमचं देशात 283 वरून 272 वरून 303 वर पोहोचलो आम्ही. त्यामुळे आम्ही ह्या निवडणुकांना 2024ची सेमीफायनल वगैरे असं काही मानत. राज्यामध्ये आज अनेक नेते भाकीतं करतात, रोजच वेगवेगळे भाकीतं करतात, मात्र काही थोडेच लोक आहेत त्यांना गांभीर्याने घेतलं जातं. त्यापैकी तुमचे अंदाज फार खरे ठरतात. तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला तर कागदावर लिहून देतो अशा आकडे लिहून दिले होते. आता तेच धाडस तुम्ही आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत दाखवणार का? नक्कीच दाखवता येईल, परंतु त्यासाठी आमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार घोषित व्हायला हवेत, समोरच्यांचे उमेदवार घोषित व्हावं लागतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की समोरच्या उमेदवाराकडे किती मतं आहेत स्वतःची, त्या पक्षाला मानणाऱ्या जनतेची, म्हणजे जाती धर्माची म्हणायला आपल्याला हरकत नाही की कुठला समाज कुठल्या. आपल्या भारतामध्ये एक मत आहे की प्रत्येक समाज प्रत्येक पक्षाला बांधील झाले. त्या समाजाची मतं त्या मतदारसंघात किती आहेत, भारतीय जनता पक्षाला मानणारा काही वर्ग आहे त्या समाजाची मतं किती आहेत, अशी मतं निवडून स्वतः जो उमेदवार उभा आहे त्याची मतं किती आहेत, हा सगळा किंवा समोरचा माणूस आहे उमेदवार आमचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस असेल, काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी आमचा भारतीय जनता पक्ष असेल, त्या वैयक्तिक उमेदवाराची छबी काय आहे त्या शहरामध्ये. आता आम्ही एक्झाम्पल तुम्हाला कसब्याचं उदाहरण देतो की कसब्यात आम्ही पूर्ण ताकद लावली होती, परंतु दंगेकर हा उमेदवार आमच्या उमेदवारापेक्षा सरशी होता. आम्हाला काँग्रेसने नाही हरवलं, तिथं दंगेकरने हरवलं आम्हाला. तिथं भाजप नाही पडला, आमचा उमेदवार पडला. अशी काही गोष्टी असतात ते उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर त्याचं तुम्हाला आपल्याला भाकीत करता येईल किंवा आपल्याला तंतोतंत अंदाज सांगता येईल किंवा काय होऊ शकते. तरी एक महाराष्ट्रातले जर विधानसभेचे आणि लोकसभेचे आकडे सांगायचे झाल्यास काय सांगाल? आता महायुतीचे आता लगेच सांगता येत नाही, कारण आता पूर्वी आम्ही जेव्हा होतो, आम्ही आघाडीत 14 असेल किंवा 19 असेल लोकसभेच्या, तेव्हा आम्हाला 37% एका वेळेस मतदान पडलं होतं आणि 36%
देश पातळीवर आम्हाला एकट्या भाजपाला पण होतो. आता काय झालेलं की इंडिया आघाडी झालेली. इंडिया आघाडीमुळं संपूर्ण 67% मतदान तिकडे जाते. हो, जर आता पाहायला गेलं तर 14 आणि 24च्या 14 आणि 19च्या फरकात, तर त्यावेळेसच अशा वेळेस आम्हाला उमेदवार कोण आहे, आम्हाला 67% मतं आमच्या भाजपच्या विरोधात गेली, त्याचा अर्थ 67% पूर्ण मतं इंडियाला जातील असं काहीच नाही, शक्यच नाही या गोष्टी. परंतु आम्ही बघणार की इंडियाचा उमेदवार कोण आहे आणि आमचा उमेदवार इंडियाची मतं, म्हणजे इंडियाची मतं म्हणजे काय की बाबा इथं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, एक्झाम्पल पुणे शहर घ्या आपण, किंवा तुमचं बारामती घेऊ, किंवा शिरूर घेऊ, किंवा मुंबईमध्ये मुंबई घेऊ, तुमचं तुमचं अंधेरी घेऊ, कुठलाही मतदारसंघ बघा आपला, सोलापूर घेऊ, किंवा आमचे विदर्भातले काही मतदारसंघ घेऊ, त्या मतदारसंघामध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष अशा लोकांना उमेदवारी देईल असं मी पण शिफारस करणार आहे की अशा लोकांना उमेदवारी द्या की जे शरद पवार राष्ट्रवादी असेल, किंवा काँग्रेस असेल, किंवा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असेल, यांच्या कोठ्यातली मतं आमच्या कोट्यात 2 ते 2.25 लाख मतं आणणाऱ्या व्यक्तीला आम्ही तिकीट द्यायची मी शिफारस करणार अशी. त्यामुळं आम्हाला नक्कीच जर तसं माझं पक्षाने ऐकलं तर जे आमचे लोक भाकीत करतात की बाबा 42-40 42-40 हे आम्ही 40 ते 42पर्यंत नक्की पोचू. पण उमेदवाराच्या स्वतःच्या ताकदीची 2 ते 2.5 लाख मतं इंडियाच्या आघाडीच्या पक्षांची, ते मग बिहारमध्ये असो, बिहारमध्ये 2-3 पक्ष एकत्र झाले तर आम्हाला थोडासा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला म्हणतो कर्नाटकमध्ये आम्हाला थोडासा तिथं काँग्रेस आल्यामुळं आता विधानसभेत, किंवा जर का उत्तर प्रदेशमध्ये तिन्ही काँग्रेस, मायावती किंवा अखिलेश सगळे एकत्र झाले तर अशा वेळेस आम्ही फेस व्हॅल्यूला महत्त्व देऊ. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय, किंवा समोरच्या लोकांची मतं भारतीय जनता पक्षाची आणि मोदी साहेबांची पारंपरिक मतं जी आहेत ते आहेतच, त्याबद्दल काहीच वाद नाही. भारतीय जनता पक्षाची मतं असतील, मोदी साहेबांना मानणारा वर्ग असेल, किंवा RSSची मानणारा वर्ग असेल, ही मतं आमची फिक्स आहेत. परंतु आमची नसलेली फिक्स मतं जी त्या घटक पक्षाची त्यांच्या, म्हणजे काँग्रेसचा घटक पक्ष, किंवा काँग्रेस जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना पवारसाहेबांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची मतं फोडणारा व्यक्ती आम्ही अशी फेस व्हॅल्यू देऊ की नक्कीच आम्ही 40 ते 42 खासदारांपर्यंत पोहोचू. नाना, तुमचं फडणवीसांशी चांगलं जमतं आणि अजितदादा तर तुमचे मित्र आहेत, आता महायुतीमध्ये सगळेजण एकत्र आहेत. काय सल्ला असेल महाराष्ट्राच्या लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी नानांकडून? माझा सल्ला एवढाच असेल की आम्ही सगळे एकत्रच आहोत आणि एकत्रच काम करू. एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, किंवा आमचे देवेंद्र फडणवीस, म्हणजे भारतीय जनता पक्ष असू, आम्ही सल्ला देताना एवढंच देऊ की तुम्ही फेस व्हॅल्यूला उमेदवारी द्या, ज्याची स्वतःची 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. आम्हाला टोटल भारतामध्ये 22 कोटी मतदान झालेलं आहे भारतीय जनता पक्ष, आणि इंडिया आघाडीला झालेलं आहे 43 कोटी मतदान. म्हणजे आम्हाला आमच्यापेक्षा आघाडीला 21 कोटी मतं जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक यातली 50%, 51% मतं आम्हाला फोडायची त्यांच्यातली, म्हणजे 12 कोटी लोक मतं, आम्ही 11 कोटी मतं त्यांचे फुटले, तर आम्ही 33 कोटी जातून ते 21 कोटीवर येतात. त्याकरता प्रत्येक लोकसभेमध्ये 2 लाख वैयक्तिक मतं आम्ही फोडली तर 554 गुणिले 2 लाख म्हणजे 11 कोटी मतदान आमच्याकडं एक्स्ट्रा होईल. आणि त्यात मग आम्ही 350 जो आमच्या मोदी साहेबांचं किंवा अमित भाईंचं स्वप्न आहे, 350चा पल्ला आम्ही पार करायचं यावेळेस, ते नक्की स्वप्न पूर्ण होईल. परंतु त्याकरता आमच्या इंडिया आघाडीची जिथे ते उमेदवार त्यांचे मतं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी 1.5 ते 2 लाख मतं फोडली तर ते 11 कोटी देशभरात मतदान होतं. ते 11 कोटी मतदान नक्कीच आमच्या फायद्याचं होऊन आमचं 350च्या पेक्षा जास्त मतं उमेदवार आमची निवडून येण्यास मदत होईल. नक्कीच. या दिवाळीपासून तुम्ही आता पुणे लोकसभेची तयारी सुरू केली आहे असं आम्ही आता समजावं का? आमची म्हणजे भारतीय जनता पक्षाची ही निवडणुकांची तयारी ही गेले जेव्हा आमचे उमेदवार निवडून येतात, म्हणजे बापटसाहेब 2019ला निवडून आले, त्याच्यानंतर निवडणूक झाली त्या दिवसापासून पुणे शहराने भारतीय जनता पक्षाचा पुढचा उमेदवार, आता हे योगायोग झालं की म्हणजे दुःखाचा विषय आहे की बापटसाहेब आपल्या आयतीत नाही आहेत, परंतु 19ला जेव्हा निवडणूक झाली तेव्हा तर माहिती नव्हतं की बापटसाहेब जातील, परत आम्हाला वाटतं बापटसाहेब असतील. त्या दिवसापासून आज पण आमची उमेदवारांची म्हणजे निवडणुकीची तयारी सगळ्यांची कार्यकर्त्यांची असते आणि आहे. आणि आता तर 4च महिने आले, त्यामुळं आमच्या प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येकाच्या घरी जाऊन मोदी साहेबांनी काय कार्य केलं आहे
हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुण्यातून चंद्रकांत दादा गेल्यानंतर आता अजित दादा पालकमंत्रीपदी आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला का? नाही, आनंद असं आनंद होण्याचं म्हणजे काही कारण नाही, परंतु भारतीय जनता पक्षाने म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी अमितभाई असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी अजितदादांना शब्द दिला होता. तर शब्द दिल्याशिवाय मी दादांबद्दल म्हणजे आमचे चंद्रकांत दादा पाटील हे RSS पासून आणि पक्षामध्ये RSS विचारधाराचे चंद्रकांत दादांना पुण्याचं पालकमंत्रीपद काढलं हा भाग वेगळाच आहे. चंद्रकांत दादांना उद्या जर सांगितलं भारतीय जनता पक्षाने तुम्ही घरी बसा, ते हसत घरी बसतील. त्यामुळे पालकमंत्रीपद हे खूप छोटं पद आहे. हायकमांड आणि पक्ष जे ठरवतो त्या पक्षापुढं चंद्रकांत दादांसारखा निष्ठावंत आणि RSSच्या तालमीतून तयार झालेला भारतीय जनता पक्षाचा तो कार्यकर्ता आनंदात घरी बसेल. म्हणजे हे पद खूपच छोटं आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना त्याची काही जास्त लोभ नव्हता आणि कुठलंही पद हे आमरण कोणाजवळ नसतं. जसं अजितदादा म्हणतात ताम्रपट कोणी घेऊन आलं नाही, तसं कोणी चंद्रकांत माझी खासदार केली मी दुसऱ्या दिवशी आनंदात होतो. ही माझ्या स्वतःची प्रॉपर्टी नव्हती ती. चंद्रकांत दादांच्या स्वतःची प्रॉपर्टी नाही पालकमंत्री म्हणजे. त्यांना कोणीही आंदोलन दिलं नाही शहर. त्यामुळे त्यांना ते पद गेल्याचं दुःख नाही, आम्हालाही काही वाटत नाही, परंतु आमचा शब्द आम्ही पाळला आहे तर आम्हाला जास्त आनंद आहे. निश्चित नाना, तुम्ही दिवाळी मैफिल या लेट्सअपच्या कार्यक्रमात आलात आणि तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही एकदम स्पष्टपणे आणि बेधडकपणे अवघड प्रश्न होते काही, त्याचे एकदम सरळ सरळ उत्तर दिले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी, तुमच्या पुढील दिवाळीसाठी, तुमची दिवाळी लोकसभेत असावी अशी तुम्हाला लेट्सअप कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मी सगळ्यांना आपल्याला दिवाळीची शुभेच्छा देतो.